श्री स्वामी समर्थ. नमस्कार. ज्योती शिंगे चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी स्वामींचा एकच शब्द आपल्याला उभारी देतो. तो म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, स्वामीने हा शब्द कुणाला आणि का दिला? आजच्या ह्या विशेष व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांच्या जीवनातील अशा 3 सत्य आणि प्रेरणादायी कथा पाहणार आहोत, ज्या तुमचं आयुष्य बदलून टाकतील. व्हिडिओ शेवटपर नक्की पहा, कारण तिसरी कथा तुमच्या मनातील सर्व भीती दूर करेल. श्री स्वामी समर्थांचे अक्कलकोटमधील वास्तव्यादरम्यानचे हे प्रसंग. अक्कलकोटच्या चोळप्यांची निष्ठा अभूतपूर्व होती. चोळप्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वामींच्या सेवेत व्यतीत केले. त्यांच्या भक्तीला निष्काम सेवा का म्हणतात हे एका छोट्या प्रसंगावरून सिद्ध होते. एकदा अक्कलकोटमध्ये प्रचंड उखाडा होता. दुपारच्या कडक उन्हात स्वामींनी चोळप्यांना अचानक जंगलात जाऊन लाकडे तोडण्याची आज्ञा दिली. चोळप्यांनी ना कुठला विचार केला ना तक्रार केली. ते कडाक्याच्या उन्हात रानात गेले. घाम गाळत हाताला फोड येईपर्यंत त्यांनी लाकडी तोडली. थकव्याने त्यांचा जीव कासावीस झाला होता, पण त्यांच्या तोंडी स्वामी समर्थ हात जप होता. त्यांची ही खडतर भक्ती पाहून स्वामीसुद्धा तेथे प्रकटले आणि त्यांनी चोळप्यांच्या अंगावर पाणी शिंपडले. पाणी लागताच चोळप्यांचा सर्व थकवा, शरीरातील दाह आणि दुःख क्षणात नाहीसे झाले. त्यांना स्वर्गीय आनंद लाभला. हा प्रसंग आजही आपल्याला शिकवतो की गुरुप्रती संपूर्ण समर्पण असेल तर कष्टाचे फळ नक्की मिळते. कथा 2. अहंकारी विद्वानाचा गर्वहरण. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली विराजमान होते. एकदा एक विद्वान पंडित, शास्त्रार्थात पारंगत, आपल्या ज्ञानाचा गर्व करून अक्कलकोटला आला. त्याला वाटले की तो स्वामींना शास्त्रार्थात हरवू शकेल आणि आपली विद्या सिद्ध करेल. तो गर्वाने बोलू लागला. स्वामींनी त्याच्याकडे एकदा पाहिले. पंडितांचा अहंकार त्याच्या डोळ्यांना लागला. स्वामींनी एका साध्या अशिक्षित लहान मुलाला बोलावून त्याला पंडितासमोर उभे केले. स्वामींनी फक्त त्या मुलावर आपले हात ठेवले. आश्चर्य पहा, तो लहान मुलगा, ज्याला कधी अक्षर ओळख नव्हती, पंडिताने विचारलेल्या कठीण मंत्राचा आणि योग्य अर्थ सांगू लागला. पंडिताला आपल्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. त्याची सर्व विद्या, सर्व शास्त्रज्ञान त्या साध्या मुलासमोर गळून पडले. पंडितांचा अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला. हे पाहून तो स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला. ही कथा आपल्याला शिकवते की खरी विद्या नम्रता देते, गर्व नाही. ज्ञानाचा अहंकार सोडा, तरच तुम्ही ईश्वराला समजू शकता. कथा क्रमांक 3. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जीवनदायी मंत्र. एकदा श्री स्वामी समर्थांचे एक भक्त जीवनातील मोठ्या संकटात सापडले होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब, नोकरी, सर्व काही धोक्यात होते. हताशाने, निराशाने त्यांनी आत्महत्येचा विचार केला. ते अक्कलकोटला आले असताना स्वामींना दूरवरून पाहिले आणि त्यांना वाटले की त्यांच्या जगण्याला काही अर्थ नाही. त्यांनी एका वटवृक्षाखाली जाऊन फाशी घेण्याचे ठरवले. वडाच्या फांदीवर दोर लावून ते उभे राहिले. अचानक स्वामींची ती तेजस्वी मूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर प्रकटली. त्यांनी आपले आशीर्वाद देणारे हात भक्ताच्या खांद्यावर ठेवले आणि त्यांच्या मुखातून ते जीवनदायी शब्द बाहेर पडले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे ऐकताच दोर भक्तांच्या हातातून सुटला. त्यांच्या मनातील सर्व भीती व सर्व नैराश क्षणात दूर झाले. स्वामींनी फक्त एका शब्दाने एका भक्ताचे प्राण वाचवले आणि त्यांना नवीन उमेद दिली. ही कथा आपल्याला शिकवते की आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी देवाची कृपा आपल्यावर असते. श्रद्धा ठेवा, परमेश्वर तुम्हाला कधीही हताश करणार नाही. तर भाविकांनो, ह्या होत्या स्वामींच्या 3 अद्भुत कथा. यातून आपल्याला एकच शिकायला मिळतं की स्वामीवर अढळ विश्वास ठेवला तर ते अशक्यही शक्य करून दाखवतात. तुम्हाला यातील कोणती कथा सर्वात जास्त आवडली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच भक्तिमय कथांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.